समर सीझन सुरू झालाय आणि म्हणूनच तुमच्या आरोग्याची सौंदर्याची काळजी घेणं गरजेचं आहे। समर सीझन म्हटलं की स्किन टॅनिंग, सन बर्निंग किंवा स्वेटिंग अशा समस्या हमखास उद्भवतात आणि म्हणूनच तुमच्या स्किनची आणि हेअरची तसंच एकंदरीतच फिट राहण्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यायची सांगतात डॉक्टर गौरी चव्हाण। नमस्कार, डॉक्टर गौरी झेवरियन क्लिनिकमध्ये तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमची सौंदर्य तज्ञ। पाहता पाहता उन्हाळा आला देखील। उन्हाच्या तप्त झळांनी वातावरण अगदी तापू लागलं आहे, पण कुठेतरी मनामध्ये मामाच्या गावाला जाऊया अशी गाणी सुद्धा पिंगा घालायला लागली आहेत। कारण उन्हाळा म्हटलं की सुट्ट्या आल्या, बाहेर गावी फिरणं आलं, रिसॉर्ट्समध्ये जाणं आलं। पण खरं तर ह्याच काळामध्ये आपण उन्हापासून जास्त रक्षण करण्याची गरज आहे, कारण उन्हाचे त्वचेवरती खूप घातक परिणाम होत असतात। अगदी स्किन टॅन होण्यापासून, पिगमेंटेशन्स होण्यापासून, स्किनला रिंकलिंग होण्यापर्यंत म्हणजे सुरकुत्या वाढण्यापासून विविध त्वचेच्या आजारांपर्यंत विविध प्रकारचे परिणाम त्वचेवरती उन्हामुळे होत असतात। पण डोंट वरी, म्हणूनच मी ह्यावेळेस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खास समर केअर फॉर स्किन अँड हेअर। उन्हापासून रक्षण होण्यासाठी खरं तर 11 ते 3 ह्या प्रखर उन्हाच्या काळात तुम्ही उन्हामध्ये नाही गेलात तर ते जास्त चांगलं आहे। पण अगदी जाणारच असाल तर उन्हापासून रक्षण होईल अशा प्रकारचे कपडे वापरा, स्कार्फचा वापर करा, सनग्लासेसचा वापर करा आणि सनस्क्रीन इज रियल लावून निघा। आणि जर जास्त काळ उन्हामध्ये राहणार असाल तर दर 2-2, 3-3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा अप्लाय करा, म्हणजे उन्हापासून प्रॉपर प्रोटेक्शन होईल। 2 ते 3 वेळा चेहरा पाण्याने स्वच्छ धुणं हे सुद्धा आवश्यक आहे। तुमच्या नेहमीच्या क्लिन्झरचा त्यासाठी उपयोग करू शकता, कारण सतत घाम येतो उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्वचेची छिद्र बंद होतात आणि पिंपल्सचं प्रमाण वाढू शकतं। त्याच्यामुळे स्किन क्लीन राहणं खूप गरजेचं आहे। आंघोळ दिवसातून 2 वेळा केलेली जास्त चांगलं, कारण त्याच्यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुद्धा मुक्तता होईल आणि त्वचेचे विविध रोग सुद्धा आपल्याला टाळता येतील। तसंच ह्या काळामध्ये कपडे जास्त घट्ट वापरू नका, कारण त्याच्यामुळे उष्णता आणि घाम आतल्यात शोषला जातो आणि त्वचेचे आजार वाढण्याची शक्यता असते। त्याच्यापेक्षा सैलसर कपड्यांचा वापर करा। गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात, त्याच्यामुळे हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर करा। तसंच कॉटनच्या कपड्यांचा जास्त प्रिफरेबली वापर करा। ह्या काळामध्ये आता मॉइश्चरायझरची गरज नाही आहे, थंडी संपली असं समजू नका। तर ह्या काळात सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये स्किनमधून मॉइस्ट निघून जात असतं, त्याच्यामुळे मॉइश्चरायझर वापरा, पण ऑइली बेस्ड नको तर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करा। घरच्या घरी तुम्ही कोरफडीचा रस सुद्धा लावलात तरी स्किन छान मॉइस्ट आणि सॉफ्ट राहील। टोनरचा सुद्धा या काळात वापर करणं चांगलं, कारण त्यामुळे ओपन पोर्सची चांगली काळजी घेतली जाते। तुम्ही ब्रँडेड टोनर्स वापरू शकता किंवा घरच्या घरी असलेलं गुलाब पाणी हे सुद्धा एक्सलंट टोनर आहे। तुम्ही रोज वॉटरचा स्प्रे चेहऱ्यावरती करून पहा, इमिजिएटली तुम्हाला रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल। तसंच या काळामध्ये घामामुळे त्वचेवरती डेड सेल्स खूप साठून राहतात, त्याच्यामुळे स्किन एक्सफोलिएट करणं सुद्धा आवश्यक असतं। त्याच्यासाठी तुम्ही ब्रँडेड स्क्रबचा वापर करू शकता किंवा घरच्या घरी चण्याचं पीठ, त्याच्यात थोडंसं गुलाब पाणी आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि दही टाकून ते मिश्रण चांगलं त्वचेला चोळलं तर स्किन छानपैकी एक्सफोलिएट होईल। टॅनिंग टाळण्यासाठी तुम्ही चण्याचं पीठ, त्यात लिंबाचा रस आणि दही हे मिश्रण चेहऱ्याला लावलं तरी टॅनिंगपासून मुक्तता होईल। तसंच ह्या काळात स्किनला थंडावा मिळण्यासाठी काकडीचा रस आणि कलिंगडाचा रस हे मिश्रण चेहऱ्याला लावून पहा आणि 15 मिनिटं ठेवा। तसंच पपईचा रस आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मध घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावू शकता तुम्ही। 15 मिनिटांनी काढा, तुमची त्वचा पुन्हा तजेलदार दिसायला लागेल। ह्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते स्किन हायड्रेटेड ठेवणं, कारण घामामुळे शरीरातून पाणी खूप प्रमाणात बाहेर जात असतं। सो व्हेरी इम्पॉर्टंट की पाणी जास्तीत जास्त प्या। दिवसाला 15 ग्लास तरी पाणी पिऊन होणं खूप आवश्यक आहे। हां, पण त्यासाठी कोल्ड्रिंक्सचा आधार घेऊ नका, कारण जनरली अतिशय उन्हामुळे आपल्याला तहान लागते आणि त्यावेळेस आपण कोल्ड्रिंक्स जास्त प्रमाणात पितो, ज्याच्यामध्ये असते जास्त प्रमाणात शुगर आणि ती तुमच्या स्किनसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे। खरं तर मी सांगेन की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही लिंबू रस, आवळा रस, कोकम सरबत आणि ह्या काळातलं अगदी स्पेशल ते म्हणजे कैरीचं पन्हं हे पेय घेऊन पहा। हे पित्तशामक सुद्धा आहेत, इमिजिएटली तुमचा थकवा दूर होईल। तसंच ईट हेल्दी, ईट लॉट्स ऑफ फ्रूट्स अँड लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स। पपई, कलिंगड, गाजर, बीट, काकडी, संत्री यासारखे भरपूर पदार्थ आहेत जे तुम्ही अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत, त्याचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा। तसंच केसांचं सुद्धा आहे, केसांवरती सुद्धा उन्हाचा खूप परिणाम होत असतो। केसांचा कलर चेंज होण्यापासून केस वृक्ष होण्यापर्यंत, त्यामुळे केसांची सुद्धा तितकीच काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात। तुम्ही बाहेर पडताना हॅट्सचा किंवा स्कार्फचा केसांवरती आवरण म्हणून नक्कीच वापर करा आणि तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी 1 तास आधी तेल केसांना चांगल्या प्रकारे लावून घ्या,
ज्याच्यामुळे केस सॉफ्ट होतील. आणि आंघोळ झाल्यावरती सुद्धा केसांना सिरम लावा, हेअर सिरम्स, ज्याच्यामुळे केसांना एक प्रोटेक्शन मिळेल, केसांची स्ट्रेंथ वाढेल. या काळामध्ये हातांची आणि पायांची सुद्धा विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. हातांचं आणि पायांचं सुद्धा टॅनिंग होतं, तसंच पायांना दुर्गंधी येऊ शकते घामामुळे. तर हातांसाठी तुम्ही फुल स्लीव असलेले कपडे वापरले तर जास्त चांगलं आहे. तसंच सनस्क्रीन मस्ट आहे. आणि मगाशी जे मी सांगितलं टॅनिंगसाठी ते मिश्रण, चण्याचं पीठ, लिंबू आणि दही, हे सुद्धा तुम्ही लावू शकता. हाताचे कोपऱ्यांना लिंबाच्या साली सुद्धा घासल्यात तरी त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. एवढंच नव्हे तर हात आणि पाय कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून त्याच्यामध्ये 15 मिनिटं बुडवून ठेवले तरी छान स्वच्छ होतात आणि घामाच्या दुर्गंधीपासून सुद्धा मुक्तता होते. पायांसाठी विशेषतः शूजचा वापर करणं आता कमी करा, कारण त्याच्यामुळे पाय सतत बंद राहतात आणि घाम जास्त प्रमाणात येतो. तर सँडल्सचा वापर करा, ज्यामुळे हवा खेळती राहील, घामाची दुर्गंधी राहणार नाही, फंगल इन्फेक्शन्स होणार नाहीत. पायांना सुद्धा लिंबाच्या साली चोळा, ज्याच्यामुळे टॅनिंग होणार नाही. तसंच दिवसातले 2 वेळा अंघोळ झाल्यावरती प्रिकली हीट पावडर रेग्युलर वापर केलात तर घामोळ्यांपासून सुद्धा तुमचं रक्षण होईल. मला वाटतं उन्हाळ्यासाठी एवढी काळजी घेतलीत तर उन्हाळ्यात तुमची स्किन डल होणार नाही आणि ग्लोईंग तजेलदार स्किनचा आनंद तुम्हाला घेता येईल. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.